4 षटकं 20 मिनिटांमध्ये तुम्हाला संपवायची याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। आणि अगदी जर का पाहिलात तर मातवली संघ अगदी मैदानावरती आहे ना 5:30-6च्या दरम्यानच त्यांची उपस्थिती आम्हाला मैदानावरती पाहायला मिळाली आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांच्या कॅप्टनने घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय पाहूयात कितपर्यंत धावपटलावरती धावा पाहायला मिळतील। दुसऱ्या बाजूने जर का पाहिला तर गोलंदाजी कशा रीतीने केली जाईल यासाठी आपण आजच्या दिवसाला सुरुवात करणार आहोत। सलामीची जोडी लवकरच मैदानात दाखल करायची आहे। टाइमर देखील सेट केला जाईल। आजचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आलेल्या सर्व प्रेक्षक बाबांचं सहर्ष हार्दिक स्वागत करूयात। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। प्रथम गणरायाला वंदन करूयात, तदनंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करूयात आणि जाऊयात थेट क्रिकेटच्या पटलावरती जिथे आपल्याला स्पर्धा अनुभवायला मिळते। माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक 2025 चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा रजनी क्रिकेटची स्पर्धा अगदी 4 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि जर का पाहिला तर मैदानावरती ओपनिंग बॅट्समन देखील सज्ज झालेत आणि प्रामुख्याचे गोलंदाज देखील सज्ज झालेत आणि डगआउट मध्ये फक्त 11 खेळणारे खेळाडूच बसतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। आणि अगदी पंचांचा येईल ग्रीन सिग्नल आपण पाहताय। गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सचिन म्हात्रे पाहायला मिळणार आहेत आणि ऑन स्ट्राइक बॅट्समन तेजस आणि त्याला साथ देत असताना किरण हे दोन बॅट्समन पाहायला मिळणार आहेत। षटक क्रमांक पहिलं यावेळी प्रगतीपथावरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं आहे आणि आजच्या दिवसातील पहिल्याच बॉलवरती पहिला विकेट बॉल सीमारेषा पार येईल षटकार। नेक्स्ट बॉल मैदानावरती पाहायला मिळतो। आडव्या बॅटने बॉलला खेळून काढला जातो आहे, परंतु तिथे मात्र वडा कॅच अख्ख्या स्पर्धेतली आपण पाहता ही पहिली कॅच ज्या क्षेत्ररक्षकांना सर्व प्रेक्षकांना मंत्रमुक्त करून टाकलाय। झेल आवडला असेल टाळ्या व्हायला हरकत नाही आहे। अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दुसऱ्या बॉलवरती ब्रेक थ्रो मिळालाय। पहिला धक्का सागर सम्राट भवरा टीमला। कमांड इज
पहिला ब्रेक थ्रू मिळाला जातो आहे मैदानावरती टीम आपण पाहताय अगदी टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा जो डिसिजन घेतला आहे आपण पाहताय मैदानावरती मातवली टीमच्या माध्यमातून सचिन अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतात आपल्या टीमसाठी पहिल्या बॉलवरती षटकार आला तदनंतरच्या बॉलवरती वाडा फंटॅस्टिक कॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आणि दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन अगदी पाहायला मिळालंय यावेळचा बॉल आपण पाहताय मैदानावरती अवांतर चेंडू पाहायला मिळणार आहे पंचांचा इशारा येईल स्वेर चेंडूचा एक धाव संख्या एक्स्ट्राच्या रूपाने ऍड केली जाईल टोटल स्कोर कार्ड वरती आपण 7 धावा आतापर्यंत पाहताय नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो यावेळी आता मात्र दिशाहीन गोलंदाजी अगदी गोलंदाजाला कुठेतरी दबावामध्ये आणण्याचं काम यावेळेस मैदानावरती केलं जातं बॅट्समनच्या माध्यमातून जर का पायाला षटकार आला तर विकेट आली त्यानंतर नो बॅट्समन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात यावेळचा बॉल आता मात्र अप्रतिम दर्जाचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतो प्रवीण जांभळे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील अगदी जर का पाहिला तर सागर सम्राट भवरा टीमच्या टीम कॅप्टनने टॉस गमावल्यानंतर त्यांच्या वाट्याला बॅटिंग आली आहे त्यांनी सांगितलंय की आम्ही 60+ धावा करण्याचा डिसिजन घेतलाय पाव्यात तो डिसिजन यावेळी सक्सेसफुल केला जाईल की ते मात्र मैदानावरती त्या धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल माटवली टीमच्या माध्यमातून माटवली टीम जर का पाहिले तर गतवर्षी देखील या स्पर्धेमध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि जर का पाहिलं तर यावर्षी देखील त्या संघानं या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय अगदी यावेळच्या बॉलवरती जर का पाहिला तर पंचांचा इशारा पुन्हा येईल अवांतर चेंडू एक धाव संख्या एक्स्ट्राची ऍड केली जाईल नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे यामधून जो संघ जिंकेल तो मात्र थेट मांगीरदेव भवरा या टीम समोर 2 हात उंचावताना पाहायला मिळणार आहे भवरा टीमचे टीम कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये आमच्या व्यासपीठावरती येऊन थांबायचं यावेळचा बॉल पुन्हा एकदा मैदानावरती जिथे पाहताय मोठे फटके येत नाही आहेत परंतु अवांतरच्या रूपानं धाव संख्या टोटल ऍड केल्या जात आहेत अगदी 10 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात जिथे बॉल संपलेत आतापर्यंत मैदानावरतून 3 आणि 10 धावा स्कोर कार्ड वरती एक फलंदाज बाद झाल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम भवरा मैदानावरती यावेळच्या बॉलवरती फटका बराच कालाव्यामध्ये आणि यावेळेस मैदानावरती आपण पाहताय झेल झालाय भूमीला दान अर्थात झेल ड्रॉप झालाय पाव्यात या झेलचा कितपर्यंत फायदा यावेळेस प्रवीण यांच्या माध्यमातून घेतला जाईल अर्थात 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 11 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी जर का पाहिला तर आतिश पाटील सरांचं देखील शुभ आगमन आहे त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करूयात अगदी जर का पाहिलात तर बॉल संपले आतापर्यंत मैदानावरती 4 आणि 11 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात अनिकेत मात्र जोडले गेलेत यावेळच्या बॉलवरती मोठा फटका येईल का परंतु मोठा फटका येतोय मैदानावरतून क्षेत्ररक्षकाला बनवलाय प्रेक्षक बॉल सीमा रेषा पार धावा येतील 6 हा येईल षटकार कमॉन डीजे षटकार पाहायला मिळाला आहे अगदी जर का पाहिला तर सुरुवातीला षटकार आला तर नंतरची विकेट आली होती सुरुवातीला असं वाटलं होतं की या षटकामध्ये कुठेतरी बांधून ठेवलं जाईल बॅट्समनला परंतु जर का पाहिला तर मैदानावरती आक्रमण केलं जातोय यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत एक धाव संख्या कंप्लीट केली आहे आणि जर का पाहिला तर एका धाव संख्येवरती समाधान मानला जातो आहे आणि एका धावेने आतापर्यंत स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक पहिलं अर्थातच पॉवर प्लेचं षटक मैदानावरतून संपुष्टात आलंय आणि स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहताय एक गडी बाद झाल्यानंतर टीमचा टोटल स्कोर कार्ड 18 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचलाय अगदी जर का पाहिले तर पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती जिथे टॉस जिंकला मातवली टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन मैदानावरती घेतलाय आणि सागर सम्राट भवरा टीम बॅटिंग करत असताना 18 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात नेक्स्ट मॅच यामधून विजय होणारा संघ थेट मात्र कालच्या दिवसामधून पहिला सामना जिंकला मांगीदेव भवरा या टीम समोर 2 हात उंचावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जर का पाहिलात तर आजच्या दिवसातली
बी पोल मधून पहिली मॅच विंदणे त्यांच्या विरोधामध्ये दांडा, त्यानंतर समिधा नागाव त्यांच्या विरोधामध्ये मानकेश्वर बाजारपूर, त्यानंतर जियान्स 11 गावदेवी साई आणि त्यांच्या विरोधामध्ये नटराज नावा. आणि शेवटची मॅच यावेळच्या बॉलवरती बिगिट केला जातो आहे, परंतु यावेळी क्षेत्ररक्षकाला निवडलं जाईल. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही आहे, टिपलाय झेल. आणि बॅट्समन मैदानामधून आपण पाहताय किरण याचा थांबला इथे स्केल कमांड इज आहे. पोल बद्दल शेवटची मॅच आपल्याला एन्जॉय करायला मिळेल. एका बाजूने मोठी जुई तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळणार आहे ध्रुवी अँड सानवी 11 SPCC नवीन सेवा हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने निशिकेत भोईर आणि दुसऱ्या बाजूने अंकेश कामोटकर. ही मॅच आपल्याला शेवटची पाहायला मिळणार आहे साखळी फेरीतील. आणि अगदी जर का पाहिला तर मैदानावरती किरणच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला, तर नंतर मात्र तेजसनं त्याला परतीचा रस्ता दाखवला. अगदी जर का पाहिला तर पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट मैदानामधून कॅप्टनला परतीचा रस्ता दाखवलाय. किरण झालाय बॅक टू डगआउट. मैदानावरती आतापर्यंत 18 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचा प्रगती पथावरती असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा येणं आवश्यकतेचे असतात, जिथे पहिल्या षटकात 18 धावा आल्या. त्यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा ब्रेक थ्रो निर्माण केला होता, परंतु वारंवार चुका मात्र होत आहेत. आज मात्र 7 राठी टीमच्या माध्यमातून जर का पाहिलात तर मातवली संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसामध्ये जर का पाहिलात तर जरूर 7 राठी संघ पाहायला मिळणार आहे. आणि जर का आताच्या घडीला मैदानावरती पाहिलात तर पहिली मॅच आपण एन्जॉय करताय, जिथे संघ मैदानावरती संघर्ष करतोय. अगदी जिथे ब्रेक थ्रोच्या शोधामध्ये संघ मातवली पाहायला मिळतोय, परंतु जर का पाहिलात तर झेल वारंवार मैदानावरून ड्रॉप होतात. यावेळच्या बॉलवरती लेग बिफोरची मागणी मैदानावरती, परंतु यावेळच्या बॉलवरती पंचांचा इशारा येईल. बॅट्समन OUT धक्का क्रमांक 3 मैदानावरून बॅट्समन होतील. प्रवीण यांना दाखवलाय परतीचा रस्ता. प्रवीण बॅक टू डगआउट. मैदानावरती आतापर्यंत 3 झटके दिलेत बॅटिंग करत असताना. मांगील देव भवरा या टीमला मैदानावरती आपण जरूर कालच्या दिवसामध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ करत असताना पाहिलात, परंतु आजच्या दिवसामध्ये त्याच गावातील हा संघ मैदानावरती सागर सम्राट भवरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर का पाहिलात तर नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील यश. आता मात्र यश यांच्यावरती संपूर्ण टीमची दारोमदार असणार आहे, जिथे 2 पॉवर प्लेची षटकं मैदानावरती पाहायला मिळतात, ज्यामध्ये 2 धक्के दिलेत आतापर्यंत. तेजस मात्रनं कमालीची गोलंदाजी मैदानावरती केली आहे. अगदी जर का पाहिलं तर तिसरा चेंडूवरती मैदानावरती विकेट पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 1 धावसंख्या पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता डिफेन्सिव्ह फटका मैदानावरती पाहायला मिळतो. अगदी पहिल्या षटकावरती आक्रमण पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जसा तेजस आलाय ना, तसा मात्र मैदानावरती फलंदाजांना अगदी जकडवून ठेवण्याचं काम मैदानावरती तो करतोय. अगदी जर का त्याला देखील माहिती आहे या स्पर्धेमध्ये आपण मागच्या वर्षी देखील खेळलो होतो आणि या वर्षी देखील आपल्याला संधी मिळाली आहे, आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं आहे ते मात्र जरूर तेजसला ठाऊक आहे. नेक्स्ट बॉल मैदानावरती तेजसचा. यावेळचा बॉल आपण पाहताय 1 बाउन्स. जरूर चेंडू पडल्यानंतर थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जर का पाहिला तर गोलंदाजाला देखील दंडित केलं जाईल. 1 बाउन्सचा इशारा आलाय. टोटल स्कोर कार्डमध्ये आपण धावा 20 पाहत आहे. आतापर्यंत 3 गडी बाद झाल्यानंतर षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती पाहायला मिळतोय, ज्यामधील 4 बॉलचा खेळ मैदानावरून संपुष्टात आलाय. आणि अजूनही जर का पाहिलात तर 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत. जर का पाहिला तर या स्पर्धेचे सर्व संपूर्ण या स्पर्धेचे आयोजक
यावेळच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? चेंडू ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर येईल हा षटकार. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात ज्यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिला तर अप्रतिम दर्जाचा बॉल मैदानावरती पाहायला मिळाला आणि बघता बघता षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरतून संपुष्टात आलाय, जिथे 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर 26 धावा या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 13.00 ची सरासरी प्रति षटकामध्ये राखली आहे आणि जर का मैदानावरती पाहिलात तर 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर 26 धावा टोटल स्कोर कार्ड वरती. ऐकूयात एक सुमधुर संगीत. दोन षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं षटक मैदानामधून संपुष्टात आलाय आणि आतापर्यंत जर का आपण स्कोर कार्ड वरती 26 धावा पाहिल्या आहेत, जिथे 3 फलंदाज प्रामुख्याचे बाद झाल्यानंतर मैदानावरती टीम आपल्याला संघर्ष करताना पाहायला मिळते. सागर सम्राट भवरा संघ मैदानावरती. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला खेळताना मांगिल्य भवरा संघ पाहायला मिळणार आहे. यामधून समोर ते मात्र 2 हात उंचावताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि चला मांगिल्य भवरा टीमचे टीम कॅप्टन आपण उपस्थित असाल तर आमच्या कॉम बॉक्स मध्ये येऊन आपण थांबायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपली उपस्थिती आमच्यापर्यंत असणं हे आवश्यकतेचे असणार आहे. आणि जर का पाहिला तर सर्व मॅचेस इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यामधून जिंकणारा संघ थेट त्यांच्या समवेत खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 26 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळचा पहिला चेंडू जर का आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलाय आणि अगदी जर का पाहिला त्या वेळच्या बॉलवरती एक धाव संख्या सहजतेने कंप्लीट केली जाईल आणि गोलंदाजाच्या मोर्चावरती आपण गोलंदाज वैभव यांना पाहताय, जिथे षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजाच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतात. मातवली टीम देखील हार मानणारी टीम नाही आहे आणि भवराट संघ देखील हार मानणाऱ्यातला संघ नाही आहे, जिथे प्रामुख्याचे 3 बॅट्समन आउट झाल्यानंतर देखील संघाला सावरत असताना हे 2 फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. परंतु जर का मैदानावरती पाहिला तर डॉट बॉल आलाय आणि अगदी जर का पाहिला तर डॉट बॉल मैदानावरती येतोय. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 27 धावा या टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात, जिथे 5 षटकांची मॅच आहे आणि भवरा टीमनं जरूर 60-65 धाव संख्येचा सेट करण्याचा विचार केला. परंतु यावेळच्या बॉलवरती फटका बराच कालावधीमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, कोणती चुकी करणार नाही आहे. यावेळेस टिपलाय झेल आणि आपण पाहता बॅट्समन मैदानावरतून यश याचा संपुष्टात आला खेळ. 4था धक्का बॅटिंग करत असताना भवरा टीमला कमांडीचे पहिल्या बॉलवरती सिंगल धाव, तदनंतरच्या बॉलवरती डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. तदनंतर 3ऱ्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली. आतापर्यंत षटक क्रमांक प्रगती पथावरती 3रं पाहायला मिळतोय, ज्यामधील जर का पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत 27 धावा टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे 60-65 धावसंख्या उभारण्याचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळाला. भवरा टीमच्या माध्यमातून पाव्यात त्या धावसंख्या कंप्लीट केल्या जातील का? 5 षटकांमध्ये कमीत कमी या मैदानावरती 50-60 धावा देखील तुम्ही डिपेंड करू शकता. परंतु जर का पाहिला तर समोरच्या टीम मध्ये देखील विस्फोटक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. अगदी तेजस सारखा देखील एक मातबर खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय मातबले टीम मध्ये. आणि जर का पाहिला तर समोरच्या टीम मध्ये देखील दोन्ही संघ हार मानणाऱ्यातले संघ नाही आहेत. दोन्ही संघ मैदानावरती संघर्ष करत आहेत आणि अगदी जर का पाहिला तर संघर्ष करत असताना आतापर्यंत मैदानावरती 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 27 धावा या टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात.
ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. अगदी जर का पाहिलात तर माजी सरपंच जितेंद्र खरत व सरपंच अजय मात्रे चषक 2025 हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा. रजनी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला मुलेखंड गावामध्ये एन्जॉय करायला मिळते. क्रिकेटचा कुंभमेळा आणि क्रिकेटची जत्रा पाहायला मिळते. परंतु यावेळच्या बॉलवरती क्षेत्ररक्षक तिथे तैनात. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय मैदानावरती जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र धावसंख्या पाहायला मिळाली. आणि अगदी जर का पाहिला तर यावेळच्या बॉलवरती एक धावसंख्या पाहायला मिळणार आहे. एका धावेने आतापर्यंत 28 रन टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ही स्पर्धा जर आपण एन्जॉय करताय. अगदी जर का पाहिला तर मुलेखंड गावामध्ये भरवली जाणारी रजनी क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. जीवित म्हात्रे, स्मित म्हात्रे, सनी म्हात्रे पाहायला मिळतील. रोहन म्हात्रे मित्र परिवार, सचिन कबाडे उपसरपंच चिरनेर मित्र परिवार पाहायला मिळेल. हितेश भोयर माजी उपसरपंच नवगर मित्र परिवार, तदनंतर साई दर्शन कला क्रीडा मंडळ मुलेखंड यांच्या सर्वांच्या माध्यमातून ही भरवली गेलेली रजनी क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण एन्जॉय करताय. आणि जर का आतापर्यंत पाहिला तर षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती पाहायला मिळते, ज्यामधील 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 28 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. जर का पाहिला तर या मॅच मध्ये पहिलीच मॅच आता दिवसातली पाहायला मिळते आहे, जिथे यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात पाहायला मिळतो आहे. आणि अगदी जर का पाहिला तर कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु जर का पाहायला मिळाला मैदानावरती थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा घेतला जातो आहे. आणि एक धावसंख्या ऍड केली जाणार आहे. आणि अगदी जर का पाहिला तर एक धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल, जिथे षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल असणार आहे. 5 बॉलचा खेळ संपला. आतापर्यंत 29 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात, जिथे प्रामुख्याचे 4 बॅट्समन बाद झाल्यानंतर अडचणीमध्ये सापडलाय भवरा संघ. यावेळच्या बॉलवरती टॅप करण्याचा प्रयत्न केला जाईल. डायरेक्ट हिटची संधी होती, परंतु बॅकअप नव्हतं. आणि जर का पाहिला तर अशा वेळेला एक धावसंख्या कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक मैदानावरून 3 संपुष्टात आलाय. आणि अगदी जर का पाहिला तर प्रति षटकामध्ये 10.00च्या सरासरीनं वाटचाल करत असताना टीम मैदानावरती सागर सम्राट भवरा संघ पाहायला मिळतोय. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात, जिथे 3 षटकं संपलीत. ऐकूयात एक सुमधुर संगीत. पाहता व्यासपीठावरती आजच्या दिवसामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. अर्थातच देवडाकी सर बोरखार यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. जिथे आपण पाहताय मैदानावरती षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज मनीष पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी जर का पाहिला तर 5 षटकांची मॅच आहे, जिथे तुम्हाला मैदानावरती 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपवायची आणि 2 षटकं पार प्यायची असतात. त्या षटकांमध्ये तुम्हाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पाठलाग करायचा असतो. त्या षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये 30 धावा पाहायला मिळाल्या आहेत, जिथे आपल्याला षटक क्रमांक प्रगती पथावरती 4 पाहायला मिळणार आहे. शेवटचे 12 बॉल असतील. पाहूया कितपर्यंत धावांवरती मजल मारली झाली. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय, परंतु जर का पाहिलं तर 2 धावा सहजरीतीनं कंप्लीट केल्यात. आणि अगदी जर का पाहिलं तर अशा वेळेला मैदानावरती कॅचेस विन द मॅचेस अशा प्रकारे कित्येक वेळा आपण मैदानावरती ऐकलात, परंतु जर का आपण पाहिलं तर मैदानावरती जिथे षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती आहे. आणि चला आपल्याला शेवटचे 5 बॉल टाकायचे 4 मिनिटं शिल्लक असणार आहे, त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 चेंडू रिलीज करायचे मैदानावरती, अन्यथा तुमचा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घेतला जाईल, याची देखील आपण दखल घ्यायची आहे. अगदी 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 चेंडू मैदानावरती टाकायचे. टायमर देखील सेट आहे.
आणि अगदी जर का पाहिलं तर अशा वेळेला मैदानावरती संघ अप्रतिम दर्जाचं काम करतो आहे भातावली संघ मैदानावरती. नेक्स्ट बॉल, या वेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा अलाउंड द कार्पेट फटका मैदानावरती पाहायला मिळणार आहे. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात पाहायला मिळतो आहे. जर का पाहिलं तर तेजस हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्या माध्यमातून कित्येक वेळा मैदानावरती ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. एका बाजूने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली तर दुसऱ्या बाजूने जर का आपण पाहताय त्याच्या माध्यमातून बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्सच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तदनंतर आपण पाहता व्यासपीठावरती अक्षय म्हात्रे यांचं देखील शुभागमन आहे. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. आपण स्पर्धा एन्जॉय करताय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक 2025. नाही अगदी जर का पाहिलं तर स्कोर कार्ड वरती आपल्याला अनिकेत म्हात्रे जोडले गेले आहेत. यावेळच्या बॉल वरती आक्रमण केलाय आणि चेंडूला पाठवून दिला जातोय सीमा रेषा पार आणि या षटकातील हा येईल पहिला षटकार. कमांड डीजे काही कारणास्तव खेळाडूंनी मात्र डगआउट सोडायचं नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अगदी जर का पाहिलं तर खेळाडू कक्षामध्ये देखील 11 खेळाडू बसतील आणि त्या खेळाडूंना जर का पाहिला तर डगआउट सोडायचं नाहीये याची देखील सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अगदी जर का पाहिला तर डगआउट मध्ये देखील तुमचे 11 खेळाडू बसतील, अतिरिक्त खेळाडू बसवणार जाणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नाही अगदी जर का पाहिला तर तडाखेबंद स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकाराला षटकाराच्या साह्याने टोटल स्कोर कार्ड आतापर्यंत 39 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलाय. तब्बल 39 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. तिथे षटक क्रमांक प्रगतीपथावरती चौथा असताना यावेळचा लोवर फुल टॉस बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. जर का या बॉलवरती बॅट अँड बॉलचा नीटकायचा संपर्क आला असताना तर जरूर हा देखील चेंडू सीमा पार झाला असता, परंतु तसं काय मैदानावरती घडत नाहीये. या बॉलवरती देखील एक धाव संख्या येणाऱ्या एका धावेनं चौथ्या दशकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. अगदीच खऱ्या अर्थानं आपण पाहताय 40 धावा स्कोर कार्ड वरती, जिथे कालच्या दिवसामध्ये जर का आपण पाहिला तर दूरदर्शन या बेलापूर टीमनं ही स्पर्धा अक्षरशः कालच्या दिवसामध्ये गाजवून सोडली. तिथे 2 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना देखील षटकार मैदानावरती पाहायला मिळाला आणि अगदी शेवटच्या मॅच मध्ये देखील त्या टीमनं सुपर 5 मध्ये मजल मारली आहे. अगदी जर का पाहिला तर त्या टीमनं बक्षीस पात्रासाठी देखील झडप घेतली आहे मैदानावरती. परंतु पाहूयात या मॅच मधून कोणता संघ विजय होईल आणि कोणता संघ पराभूत होईल. अगदी जर का पाहिला तर क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही घडू शकतो, यामध्ये नेम नाही आहे. यावेळचा वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळाला, परंतु जर का पाहिला तर पंच या बॉलवरती ठाम निश्चय घेऊन असताना पाहायला मिळतात. परंतु जर का आपण पाहिलात मैदानावरती तिसऱ्या पंचानं रिव्ह्यू केलं जात आहे. फक्त बिमर साठी रिव्ह्यू आम्ही मगाशी देखील तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली. जर का पंचांना डाऊटफुल असेल तरच मात्र पंच रिव्ह्यू घेतील. मैदानावरती पाहता डॉट बॉल आला. अगदी जर का पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपलाय मैदानावरतून. शेवटचा बॉल असणार आहे चौथ्या षटकातील. यावेळचा बॉल आपण पाहताय, अगदी जर का पाहिलं तर बॉलला फेकून दिला जातोय सीमा रेषा पार. बिग 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 या स्पर्धेतील अतिशय लांब वरचा हा येईल षटकार. कमांड इज
च्या विरोधामध्ये यामधून जो संघ जिंकेल तो मात्र असणार आहे, याची देखील आपण टीमच्या टीम कॅप्टनना नोंद घ्यायची आहे. अगदी जर का पाहिलात तर मांगेदे भवरा टीमच्या टीम कॅप्टन आपण उपस्थित असाल तर आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचा नेक्स्ट मॅच आपल्या असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अगदी जर का पाहिलात तर मैदानावरती षटकं संपली 4 आणि टोटल स्कोर कार्ड आतापर्यंत 46 या धावपटलावरती जाऊन पोहोचलाय. अगदी या षटकामध्ये आपण पाहिलं तर 16 धावा कुठून काढल्यात. 5 षटकांची मॅच ज्यामध्ये तुमच्या माध्यमातून जर का पाहिला तर कितपर्यंत धावसंख्ये बदल वरती मजल मारली जाईल पाव्यात, जिथे 46 धावा तर लागल्यात. शेवटचं षटक असणार आहे. शेवटच्या षटकासाठी पाव्यात कोणते गोलंदाज यावेळी गोलंदाजाच्या मोर्चावरती पाहायला मिळतील. वैभव पाटील पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे षटक स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी आलेत. आम्ही इन्व्हाइट करतोय नेक्स्ट मॅच यामधून विजय होणारा संघ थेट मांगेदे भवरा टीम समोर 2 हात उंचावताना पाहायला मिळणार आहे. चला मांगेदे भवरा टीमच्या टीम कॅप्टन आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन किंवा आमच्या व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच आपले असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. शेवटचं षटक वैभव पाटील यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो. पहिला बॉल. अगदी जर का पाहिला तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळतात. स्लोवर वन चेंडू मैदानावरती टाकले जातात. एका बाजूने आक्रमण तर दुसऱ्या बाजूने संयम देखील मैदानावरती पाहायला मिळतो. मागच्या षटकामध्ये यश डावकरे आताच्या बॅट्समनने मैदानावरती अप्रतिम दर्जाचा षटकार लगावला. अगदी जर का या स्पर्धेमधील सर्वात लांबचा षटकार कोणाचा असेल ना तर या बॅट्समनचा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिला तर प्रतीकच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आणि तोच आता मात्र पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळणार आहे. अगदी स्पर्धा आपण एन्जॉय करताय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला घर बसल्या देखील या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकताय. 24 लाईव्ह इव्हेंट्स अगदी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि अगदी जर का पाहिला तर मैदानावरती जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते ना, एका बाजूने सागर सम्राट भवरा संघ टॉस गमावल्यानंतर त्यांच्या वाट्याला बॅटिंग आली आहे आणि बॅटिंग करत असताना यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय इशारा येईल. इट्स अ वाईड बॉल. अवांतर बॉल मैदानावरती पाहायला मिळणार आहे, जिथे 48 धावा तर टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळणार आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ असणार आहे. पाव्यात 5 बॉल वरती कितपर्यंत धावा मैदानावरती पाहायला मिळतील. यावेळच्या बॉलवरती बॅटची कडा पाहायला मिळाली, परंतु तिकडे मात्र क्षेत्ररक्षक फ्लंबल होताना पाहायला मिळाले आणि या बॉलला अगदी जर का पाहिलं तर तिथे डायव्ह लगावली. तदनंतर बॉलला अडवलं गेलंय, फेकलं गेलंय. तत्पूर्वी मैदानावरती आपण पाहता बॅकअप नाही आहे. पाहूयात काय घडेल मैदानावरती. तू मैच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 5वा बाद होईल का मैदानावरती पाहूयात. आपण पाहता दाखवला जाईल. एकावन्न धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. अर्धा शतक कंप्लीट झाले मैदानावरती सागर सम्राट भवरा संघाच्या माध्यमातून. आपण पाहताय मैदानावरती त्यांच्या माध्यमातून टीम कॅप्टन चला स्पीडअप करायचं आहे. अगदी पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या कॅप्टनच्या माध्यमातून. जर का आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला आणि टॉस गमावल्यानंतर अगदी जर का आपण पाहिलं तर बॅटिंग आली आहे सागर सम्राट भवरा टीमच्या वाट्याला. त्यांच्या कॅप्टनने जरूर आपल्यापर्यंत सांगितलं की आम्ही 60-65 धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. त्या प्रयत्नाचा पाठलाग करत असताना मैदानावरती बॅट्समन पाहायला मिळतील. आकाश शर्मा बॅट्समन पाहायला मिळणार आहे. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बराच कालावधीमध्ये यावेळेस कोणती चुकी केली जाणार नाही आहे. धक्का क्रमांक मैदानावरती आपण पाहताय. पुन्हा एकदा 6वा गडी मैदानावरती होईल. झेलबाद
बाद झाले. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती सागर सम्राट भवरा संघ पाहायला मिळतोय. चला ऑन स्क्रीन वरती चेक केलं जाईल याची देखील दोन्ही टीमच्या कॅप्टनना नोंद घ्यायची आहे. आणि अगदी जर का पाहिला तर मैदानावरतून 3 बॉलचा खेळ संपलाय आणि स्कोर कार्ड वरती 51 धावा या पाहायला मिळतात. 51 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्या, जिथे आपण पाहत आहे मैदानावरती अजूनही 3 बॉल येणं बाकी असणार. 3 बॉल वरती पाहूयात कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल. नवीन बॅट्समन मैदानावरती ओमकार पाहायला मिळणार आहे. ओमकार वरती आता मात्र संपूर्ण भवरा टीमच्या नजरा लागल्या असतील. अगदी जर का पाहिलं तर पहिल्याच मॅच पासून प्रेक्षकांची मांदी आली मैदानावरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षक माय बाबांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. यावेळच्या बॉलवरती देखील आपण पाहत आहे फिंगर्स रोल्स केले जातात मैदानावरती. यावेळच्या बॉलवरती बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही आहे. येईल यावेळी डॉट बॉल मैदानावरती. शेवटचे 2 बॉल असणार आहेत. तब्बल 51 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या आहेत. पव्या 2 बॉल वरती कितपर्यंत धावा येतील, कितपर्यंत स्कोर कार्ड वरती इथे मात्र आपण पाहत आहे मैदानावरती धावा पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय जर का पाहिला तर विकेट करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तेजस पाहायला मिळतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय मैदानावरती काय घडलं जाईल. अगदी जर का पाहिला तर मैदानावरती बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही पोहोचलाय याच्यावरती मात्र जरूर अंमलबजावणी मैदानावरती केली जाईल. पाव्यात काय डिसिजन येतोय पंचांच्या माध्यमातून. तिसरे पंच वारंवार मैदानावरती जर का पाहिलात तर डिसिजन घेतले जात आहे. डिसिजन पेंडिंग असणाऱ्या पाव्यात कितपर्यंत धावा या बॉलवरती पाहायला मिळतील. 1 धाव संख्या येईल की 2 धावा. चल नॉट आउट आहे. बॅट्समन प्रॉपिंग क्रीज मध्ये अगदी पोहोचलाय. आणि जर का पाहिलात तर बॉल आतापर्यंत मैदानावरून 5 संपलेत आणि धावा टोटल 53 या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 53 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. तिथे षटक क्रमांक शेवटचा प्रगती पथावरती असणारा टार्गेट सेट करणारा बॉल मैदानावरती येईल. 29 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. टार्गेट या बॉलवरती सेट केला जाईल. पव्यात 53 धावा पाहायला मिळतात. कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल आजच्या दिवसात पहिली मॅच. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा फटका फसला. यावेळेस देखील टिपलाय झेल आणि आपण पाहताय पहिल्या डावाचा खेळ मैदानामधून संपलाय आणि अगदी 53 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात आणि 54 धावांची आवश्यकता असणार आहे. बॅटिंग करताना दुसऱ्या सत्रामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. मातवली हा संघ पाहायला मिळणार आहे. चला स्पीडअप करायचा. अगदी जर का पाहिलं तर परफेक्ट 7 वाजता मॅच चालू झाली आणि 1 इनिंगला जर का पाहिला तर तब्बल तुम्ही अर्धा ते पाऊण तास मैदानावरती घेतला याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तदनंतर आपण जाऊयात दुसरा इनिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिला तर दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल तसा मात्र आपल्याला आवाज आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहे देवडाकी सरांचा. धन्यवाद. ओढतो देवडाकी सर. थँक्यू सो मच. हे चलूया. आज आपण पाहतोय माजी सरपंच जितेंद्र घरत व विद्यमान सरपंच अजयदादा म्हात्रे यांच्या नावाने भरवली जाणारी ही स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला एक रंगतदार सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. चषकांची आरास पाहिली तर प्रत्येकाला अगदी मोहित करून टाकणारी आणि अशा या स्पर्धेमध्ये आपण 4 रजनीमध्ये ज्यांचा आवाज ऐकतोय या स्पर्धेचे नियोजक शंतनू चव्हाण, आज आपल्या समवेत देवडाकी यांचा देखील आपल्याला आवाज या ठिकाणी पाहायला मिळेल. 5 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला. तब्बल 53 धावा आपण पाहिल्या. 7 विकेट्स पहिल्या डावामध्ये खर्च कराव्या लागल्या. कालचा दिवस जर पाहिला ना तर कालच्या दिवसामध्ये एकापेक्षा एक सर्रास भन्नाट सामने आपल्याला पाहायला मिळाले आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना आपण पाहतोय. सागर सम्राट भवरा विपक्ष मातवली या 2 संघादरम्यान होणारी ही लढत आणि या लढतीच्या दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. मी विनंती करेन की आपल्या फलंदाजाची जोडी कृपया आपण मैदानावर पाठवायची आहे. पंचांना देखील आपण विनंती करू की जास्तीत जास्त टीम मीटिंग होणार नाही याच्याकडे आपण लक्ष देऊया, कारण आपण तब्बल 10 संघ एका दिवसामध्ये खेळवतोय. त्याच्यामुळे आपल्याकडे पुरेसा वेळ नाहीये. अधिकाधिक वेळ आपल्याला वाचवणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण एका रात्रीमध्ये नियोजन केल्यानंतर दुसऱ्या रात्रीचं नियोजन करण्यासाठी पुरेसा आराम जो असतो तो आपल्या सन्माननीय आयोजकांना हवा असतो आणि तो आराम
तेव्हाच मिळेल जेव्हा आपण सगळेजण या ठिकाणी सहकार्य कराल. तेव्हा चला मातवली संघ आपले खेळाडू मैदानामध्ये जाऊ द्या. अच्छा, या रजनीमध्ये आपण पाहिले तर पंचांच्या भूमिकेमध्ये प्रफुल्ल ठाकूर, शरद म्हात्रे आणि रोहन पाटील बोकडेविरा हे दोन पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. अगदी काहीच अंतरावर दुसरी रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. म्हणजे तालुक्यामध्ये आज या आठवड्याचा जर विचार केला तर या सप्त्यामध्ये 3 ठिकाणी आपल्याला रजनी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतील. एक मुलेखण गावामध्ये, दुसरी शेवामध्ये आणि तिसरी जासईमध्ये 1 तारखेपासून सुरू होईल. म्हणजे शेवटचा सप्ताह जो आहे तो अर्थातच रजनी क्रिकेट स्पर्धांचा धुमाकूळ. चला, मी परत एकदा विनंती करेन मातवली संघाला की आपण मैदानाच्या आतमध्ये चला, सहकार्य करा. दोन्ही पंचांना विनंती करू आपण की वेळेचं बंधन जे आहे ते ठेवा जरा, आणि वारंवार विकेट पडल्यानंतर टीम मीटिंग होणार नाही. आपण 5 षटकांचा सामना खेळतोय. 5 षटकांमध्ये वारंवार टीम मीटिंग करणं हे आयोजकांना वेळेसाठी परवडणार नाहीये. तेव्हा तुम्हा सगळ्यांना मी विनंती करू की थोडंसं सहकार्य करा. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय गावातील काही नामवंत व्यक्ती आहेत, परंतु जर मैदानाच्या सीमारेषेच्या बाहेर गावातील ज्येष्ठ नागरिकांपैकी जर कोण असतील तर त्यांना आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. थोड्याच वेळानंतर दोन्ही प्रमुख आयोजक संयोजक ज्यांच्या नावाने ट्रॉफीचं आयोजन सुरू आहे त्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चलूया, अगदी पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाकडे जात असताना एक नियोजनबद्ध आपण ही प्रतियोगिता पाहतोय आणि दुसऱ्या डावाकडे जाताना आपल्याला आवाज ऐकायला मिळेल देव डाकी सरांचा. धन्यवाद. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकलात आपण शंतनू याच गावातील सुपुत्र आणि चांगला सुसज्ज असं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकलं. तदनंतर या 4-5 रजनीमध्ये आपण खऱ्या अर्थानं ज्यांचा निवेदक म्हणून आवाज ऐकणार आहोत असं द्रोणगिरी भूषण आणि त्याचबरोबर जीवन गौरव कुलाबा जीवन गौरव नुकताच पुरस्कार प्राप्त झालेले आपण पाहतोय. अतिशजी पाटील आमचे वर्गमित्र आहेत, आपलं सुद्धा सर सहर्ष स्वागत. उपस्थित या ठिकाणी व्यासपीठावर सर्व मान्यवर, सर्व क्रीडा रसिक आणि पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्पर्धा पाहतोय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजयदादा म्हात्रे चषक मुलेखंड. याच दरम्यान आपण पाहतोय नवघर ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि या स्पर्धेला मुख्य नियोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत असे हितेश भोईर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं आपण मनापासून आणि मनाच्या अंतकरणापासून या ठिकाणी स्वागत करूया. चलूया, लाईव्ह कव्हरेज 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आणि लाईव्ह विवरण आपण ऐकू देव सरांच्या आवाजातून. 54 धावसंख्येचं आव्हान आणि त्या आव्हानाला आता सामोरं जाण्यासाठी 2 शिलेदार आपण पाहतोय मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला वैभव, नॉन स्ट्राईक एंडला तेजस. एक अष्टपैलू खेळाडू. तर सलामीचं षटक हाताळण्यासाठी पहा आपण पाहतोय यश येतोय. नियमावली आहे, त्या नियमावलीचं तुम्हाला पालन करणे बंधनकारक असणार आहे. पहिली 4 षटकं 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये हाताळणं हे गरजेचं असेल. अन्यथा तुमचा एक शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू थर्ड या सर्कल मध्ये घेतला जाईल ऍज अ पेनल्टी म्हणून. मॅच स्टार्ट. पहिला बॉल. चांगला चेंडू होता. पहिला चेंडू फुलरलेनचा बॉल आणि सन्मान दिला जातोय. सिंगल अकाउंट ओपन केले जातोय. दोन्ही उरण विभागातील संघ आपण पाहतोय. चांगली स्पर्धा, सुसज्ज असं हे क्रीडांगण मैदान आपण पाहतोय. आयोजकांची आणि संयोजकांची घेतलेली खऱ्या अर्थाने ही मेहनत आणि त्या मेहनतीचं सार्थक आज आपण या दुसऱ्या रजनीमध्ये पाहत आहोत. अंडर द लाईट्स खेळणं नेहमी कठीण असतं, परंतु हीच तर खरी अग्निपरीक्षा असते खेळाडूची. तेजस स्ट्राईक एंडला प्रथमता येतोय. गोलंदाज आपला पुढचा चेंडू. फुलटॉस बॉल. ड्राईव्ह केला बॉल. हातामध्ये बॉल होता. झेल होता. डायरेक्ट हिट झाली या ठिकाणी पहा. आणि इथे मात्र कमनशिबी म्हणावं लागेल फलंदाजाला. स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की डायरेक्ट हिट होईल, परंतु तेच घडले सत्यामध्ये आणि खेळाडू इथून मात्र धावचित बाद.
आपण पाहतोय, परंतु सुरुवात चांगली झाली म्हणावी लागेल. लेट कट खेळण्याचा प्रयत्न, ऑप्स्टमच्या बाहेर पंच वळतात. व्हाईट बॉलचा इशारा, पंचांचा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 उल्लंघन या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांनी केले दंडित. MCA पंच म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतोय असे रोहनजी पाटील सर, त्यांचा या ठिकाणी पंचांचा इशारा. मॅन फ्रॉम बोकरवडा, एक उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आपण पाहिलेले आहेत. सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ऑफिशियल पंच. आणखीन एक लोवर फुल टॉस बॉल, संयमी खेळण्याचं या ठिकाणी मनसुबे दाखवलेले आहेत. गेम प्लॅनिंग स्पष्ट आहे. कदाचित पहिल्या षटकामध्ये संयमी खेळायचं आहे, कारण एक विकेट सुद्धा आता गमावलेला आहे. आपल्या साथीदाराला तेजसने खऱ्या अर्थानं गमावलेला आहे. नॉन स्ट्राईक एंडला तेजस आणि स्ट्राईक एंडला आता नवीन खेळाडू राजेश पाहतो आपण. वैभव बाद होणार खेळाडू, तदनंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आता वन डाऊन साठी खेळाडू येते. फॉर्मॅट कोणतेही उचलून घ्या तुम्ही, वन डाऊन ही जागा ना खूप महत्वाची असते. आणि आज आपले भारत विपक्ष इंग्लंड तिसरी T20 आपण पाहतोय, त्यामध्ये 3 खेळाडू बाद झालेत. 11.3 खेळ, धावसंख्या 98. और समोर बॉल टाकला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटचा स्विंग आपण पाहिला तर अप्रतिम होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संगम जुळत नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी डॉट बॉल फेस करतोय हा खेळाडू. जिथे संगम नाही तिथे उत्पत्ती नाही. चांगला वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलं षटक महत्वाचं षटक असते. पॉवर प्ले मध्ये ज्यावेळी तुम्ही कमी धावसंख्या खर्च करताना त्यावेळी मात्र येणाऱ्या गोलंदाजाला थोडासा मात्र या ठिकाणी दिलासा दिला जातोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू, प्रत्येक डॉट बॉल आता मात्र उत्कंठा वाढवत जातील. सलामीचा खेळाडू धावचित बाद झाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये काय क्षेत्ररक्षण झालं पहा त्या खेळाडूच्या माध्यमातून. 30 सर्कलच्या अगदी जवळपास सीमारेखा जवळ होता, तिथून मात्र डायरेक्ट हिट, अगदी यष्टांचा वेध घेतला. एक स्टंप फक्त त्याला दिसत होता, त्यालाच हिट केलं आणि तिथून मात्र खेळाडू धावचित बाद झाले. नवीन खेळाडू मैदानामध्ये. हो फुल टॉस बॉल, हा भीमर आहे का पंचांकडनं? येस, इशारा येईलच, परंतु चेंडू जातो भीमर. या ठिकाणी मात्र 1+4 मिळतील धावा 5, एक चौकार आणि 9 बॉल. आता पुढची चेंडू असेल फ्री हिट साठी. पुढचा सामना असेल, ज्याला पहिला पुकार दिला जातोय विंधने विपक्ष. कसं काय एक एक्स्ट्रा मॅच कालची राहिलेली आहे. ह्यामध्ये जिंकणारा संघ मागील देव भवरा या संघासमोर पुढची लढत असेल. डगआउट मधून आवाज सुद्धा देऊ नका पहा, विनंती आहे. अलाव नाही तुम्हाला मित्रांनो, सो प्लीज कॉपरेट आणि नियमांचं पालन करायला पण अशी अपेक्षा ठेवतोय. चांगली स्पर्धा, सुसज्ज असं आयोजन, दमदार नियोजन पाहायला मिळतोय. व्यावसायिक पंच, व्यावसायिक समालोचक. मग 5 रात्रीमध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहणार आहोत अतिची पाटील सरांना. फक्त रायगड, उरण पनवेल नाही तर रायगड मध्ये ज्यांचा आपण एक उत्कृष्ट निवेदक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय आणि म्हणूनच त्यांना कुलाबा येथे जीवन गौरव पुरस्कार सुद्धा देण्यात सुपूर्द करण्यात आला. कलेचा सन्मान आपण पाहतोय. पुढचा बॉल फ्री हिट असेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा बॉल, फ्री हिट वर जास्त काय डॅमेज झालं नाही. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं, लाजवाब षटक. बरंच काही घडलं षटकामध्ये. धावसंख्या खर्च केल्या 8 धावा, विकेट्स मिळाली 1 आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय 8. एक गडी बाद. फलंदाजी करणारा संघ भातवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. स्पीडअप करायचंय थोडं पहा, नियमांचं पालन करा. आपण टाइम अलर्ट असणार आहे. पंचांनी सुद्धा पुन्हा एकदा हेच सांगितलंय. 2 ऑफिशियल पंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या दुसऱ्या रजनीच्या दरम्यामध्ये. अगदी हाकेच्या अंतरावर आणखीन एक शेवागाव आणि त्या मैदानामध्ये सुद्धा रजनीची आजची पहिली रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल.
धावसंख्या 8, 54 धावसंख्येचं आव्हान आणि त्यामधलं आपण पाहतोय नवीन गोलंदाज. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळून काढला. मला एक गोष्ट अजूनही कळत नाहीये, तेजस अजूनपर्यंत अटॅक करत का नाही. ट्रम्प कार्ड खेळाडू आहे, बॅकबोन आहे, संघाचा पाठीचा कडा आहे, त्यामुळे आता हात खोलावे लागतील. अभि नाही तो कभी नाही, हेच ते षटक आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. हात खोलावे लागतील तेजसला. डान्सिंग डाऊन द विकेट्स, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी खेळाडू आहेत, चेंडू अडवला जाईल. सिंगल. जास्त काही धावसंख्या येत नाही, प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने आपण पाहतोय व्ही शेप मधला हा फटका पाहतोय. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर वेगाने आला, तदनंतर मात्र घेतलेली आणखीन एक सिंगल. स्ट्राइक रोटेशन पाहायला मिळालं आपल्याला. ओस्लोवर बॉल, फिंगर रोल केले होते. गुड बॉलिंग, गुड व्हेरिएशन. चांगला चेंडू आपण पाहतोय. बॅटला चेंडू अजूनपर्यंत लागत नाहीये. तर विचार केला या खेळाडूच्या माध्यमातून तब्बल आता मात्र संलग्न 4 चेंडू डॉट खेळलाय. प्रेशर असेल आता. 5 चेंडू डॉट बॉल खेळलाय. प्रेशर असेल आता मात्र. पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही 5 चेंडू डॉट खेळत असाल तर तुमच्या येणाऱ्या फलंदाजावर किती दबाव असेल. तुमच्या संघाला मात्र कठीण काळाला सामोरं जावं लागेल. ते शाश्वत सत्य आहे. त्यामुळे हात खोलावे लागतील आता या फलंदाजाला. व फिरून खेळले, जागा बनवली, फटका हवेत आहे. प्रेशर मध्ये आला फटका, झेल घेतलाय. कॉट द बिहाइंड विकेट्स आणि इथून मात्र खेळाडू होणार झेल बाद. नवीन खेळाडू आपण पाहतोय किरण मात्रे मैदानामध्ये एंटर करतोय. टायमिंग चुकलं, फटका फसला आणि त्याचा फटका मात्र या ठिकाणी पाहतोय आपण. स्पीडअप करायचं पहा, थोडंसं स्पीडअप करा बॅट्समन, थोडंसं स्पीडअप करा, कारण आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच सामने कव्हर करायचे आहेत. आजची दुसरी रजनी, तब्बल 9 सामने आज कव्हर करायचे आहेत आपल्याला. सो स्पीडअप करायचं आहे, तुमचं कॉपरेशन महत्वाचं आहे. आणि आजचा पहिलाच सामना या ठिकाणी पाहतोय. बराच उशीर झालाय. 7:59 फुल टॉस बॉल, त्याला मात्र फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार, पण बाउन्स ओव्हर द चौकार. एस अंपायर रिव्ह्यू आहे. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. फुल टॉस बॉल. एस पंच थ्रोच सुद्धा ओके. इट्स अ बीमर. नो बॉल. बीमर आहे हा महत्वाचा म्हणजेच. स्कोर धावसंख्या पंच चौकार आहे ना हा. स्क्वेअर लेग पंच षटकार आहे, माफी असावी. आणि धावसंख्या 16 धावसंख्या. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. एस अंपायर चेक केला जाईल यानंतर. पुढील दोन्ही चेंडू आम्ही चेक करू. गोलंदाजच्या ऍक्शनवर सुद्धा आक्षेप आलेला आहे. या गोष्टी होत असतात दबाव टाकण्यासाठी आपण पाहतोय. फुल टॉस, फटका फसलाय, हवेमध्ये आहे, परंतु इथे मात्र आपण पाहतोय खेळाडू येणार. ओ इथे डायरेक्ट हिट झाले असते. आणखीन थ्रो चांगला होता, फेकी चांगली होती, अगदी हातात फेकी योग्य ती हाईट सुद्धा पाहायला मिळाले, परंतु चेंडू हातात गॅदर करू शकला नाही गोलंदाज. झेल घेतला परंतु फ्री हिट होती. फ्री हिट वर फक्त एकाच प्रकारे खेळाडू बाद होऊ शकतो, तो म्हणजेच धावचित रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला ना तर धावसंख्या कमी आल्या होत्या, अवघ्या 8 आल्या होत्या. त्यानंतर आता धावसंख्या पाहतो धावपटलावर तब्बल 18. अर्थातच या षटकामध्ये अजून
10 धावसंख्या येऊन सुद्धा एक चेंडूचा खेळ अजून बाकी. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पुरवताना होतो. करंदाचं सुद्धा चांगलं गुणलेखन या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा आणि त्याचबरोबर षटकातील सुद्धा. यावेळी मात्र बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकारांनी पॉवर प्ले फिनिश केलंय 19 आणि त्यानंतर मात्र 18 नंतर आलेला हा षटकार. अर्थातच धावसंख्या 54 धावसंख्येचं आव्हान. येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. 10 ची सरासरी. चला स्पीडअप करा बॉईज प्लीज. एस पंच पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12th मॅन लगेच जा, थांबू नका प्लीज. त्यामध्ये 30 धावसंख्या बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. पुढील मॅच आणखीन एक सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या संघामधून जो संघ जिंकेल तो मात्र मांगीरदेव भवरा या संघासमोर ती बढत होणार आहे. महागडं षटक म्हणता येईल. दुसरं षटक, पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज पाहतोय, यश येतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी आता मात्र बंधने नसतील क्षेत्ररक्षकाला. यावेळी पुन्हा एकदा सेन्सिबल 2 इज द कॉल. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे आणि दुसरी धाव इथे मात्र आपण पाहतोय सहजगत्या पूर्ण केली जाते. गुड रनिंग द बिटवीन. चांगली फलंदाजी, चांगलं या ठिकाणी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. दुसरा कॉल केला. चेंडू खेळल्यानंतरच खऱ्या अर्थानं फलंदाजानं दुसऱ्या तेजसनं आपण पाहतोय दुसऱ्या धावसंख्येत पुकार दिला होता. षटकार चौकार नाही तर सिंगल डबलने सुद्धा आपण धाव फलक हलत ठेवू शकत असतो. डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असणं महत्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही सेकंड हाफ खेळताना त्यावेळी रन रेटने तुम्हाला पुढे जायचं असतं. जी गोष्ट आयुष्यामध्ये सोयीने होत असते ना, त्या गोष्टीला तलवारीची काय गरज असते मित्रांनो. अर्थातच जर 6 धावसंख्या असल्यानंतर तरी बरेचसे खेळाडू षटकार मारायला जातात. सिंगल डबल काय बंदी असते का तुम्हाला? तेच पाहायला मिळतंय आपल्याला अलीकडच्या काळामध्ये यंगस्टरच्या माध्यमातून स्पेशली. यावेळी मात्र समोर टाकला होता बॉल. व्ही शेप मधला फटका. स्टेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा खेळाडू प्रचंड वेगाने चेंडूवर आला. त्याचबरोबर मात्र सिंगल पाहायला मिळतोय. एका धावसंख्येने समाधान मानावं लागते. पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावसंख्या आल्यात. संघाचा चांगला खेळाडू आपण पाहतोय तो मात्र नॉन स्ट्राईक खेळलाय तेजस. त्याच्या बॅट मधून जरी आज मोठा फटका आला नाही तरी एक एंड त्यानं पकडून ठेवलाय. दुसऱ्या बाजूने चांगली फलंदाजी करतोय खेळाडू आपण पाहतोय. किरण मात्र 2 षटकार त्याने लगावलेले आहेत. मागच्या चेंडूवर षटकार लगावला. षटक संपल्यानंतर आता प्रथमतः स्ट्रायकरला येतोय. यावेळी मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस समीकरण पाहायला मिळतंय. आणखी एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आता उत्खंठा वाढवीत झाली. तर धावसंख्या पाहतो आता 27 धावा. 27 धावसंख्येची अजूनही गरज. ओ फुल टॉस बॉल होता. ऑलमोस्ट फुल टॉस बॉल. इतका वेगाने फेकला ना चेंडू हा की आम्हाला सुद्धा दिसला नाही. प्रचंड वेग पाहायला मिळालं. द्रुतगतीचा चेंडू आणि त्यावर मात्र कोणतीही धाव नाही. धाव सोडा, बॅटला चेंडू सुद्धा स्पर्श झाला नाही. याला कारण ॲक्युरेसी आहे गोलंदाजाकडे. चांगला वेग, चांगला टप्पा निवडलाय आणि त्या कारणास्तव खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथून मात्र डॉट बॉल फेस करतोय. डान्सिंग डाऊन द विकेट्स. यावेळी मात्र फटका चांगला सजवलाय. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार.
षटकार. तेरा मध्ये आता विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. मॅच ऑन. या षटकाराने मॅच ऑन केली. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थानं धावसंख्येची लयलूट केली, त्यानंतर मात्र मॅच ऑन झाली आणि या षटकाराने पुन्हा एकदा मॅच ओपन केली असं म्हणावं लागेल. फुल टॉस बॉल, फटका फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअरचा खेळाडू चेंडूच्या रेषेत येतोय. इथे मात्र काय घडले पहा, झेल सुटला जातोय आणि या ठिकाणी फेकी सुद्धा आणखीन खराब. धावसंख्या मिळतील तब्बल या चेंडूवर 2. जिथे विकेट्स मिळाला असतात तिथे मात्र आपण पाहतोय धावा मिळतात 2. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. अशा वेळी अशा चुका तुम्हाला मात्र बॅकफुटला न्यायला भाग पडतील. अशा वेळी जर झेल सोडलात तुम्ही कठीण काळाला सामोरं जावं लागेल. जो चेंडू खऱ्या अर्थानं डॉट आला असता त्या चेंडूवर आल्या तब्बल 2 धावा, ज्या की महत्वपूर्ण आहेत. आणि आज आता इक्वेशन असं राहिलं, चेंडू बाकी असतील 12 आणि विजयासाठी 9.50 सरासरी. 19 धावांची गरज. मॅच ऑन आहे, अजूनपर्यंत बॅलन्स आहे. तराजू मध्ये तोडलीत ना या मॅचला तर 50-50 मार्जिन राहील. त्यामुळे हे षटक आता महत्वाचं आहे. सलामीसाठी आला खेळाडू, या संघाचा ट्रम्पकार्ड खेळाडू. UPL मध्ये सुद्धा या खेळाडूला आपण पाहिलं, अर्थातच तेजस. परंतु आता मात्र तेजसला सुद्धा हात खोलावे लागतील. गोलंदाजीवर आपण पाहतोय ओमकार कुबल हा गोलंदाज. चला स्पीडअप करू, वेळ खर्च करू नका. पहा या षटकामध्ये आता तुम्हाला 4थं षटक आहे. फक्त 3 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 3 मिनिटांमध्ये हे षटक हाताळलं नाहीत तुम्ही तर एक खेळाडू तुमचा सर्कल मध्ये असेल. मॅच महत्व टप्प्यावर आलेली आहे, त्यामुळं आपण टाइमपास करू नका मित्रांनो. आयोजकांच्या वतीनं माझ्यापर्यंत सूचना आली ही ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सध्या 12 मध्ये 19 बनवायचे आहेत. ओ बॅटच्या रडार मध्ये बॉल लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध चेंडूला पाठवलाय. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होता, नाकारलं तेजसनं. दुसरी धाव या ठिकाणी घेण्याचे मनसुबे खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूनं दाखवलेच नाही. स्ट्राईक एंडला जो खेळाडू आला त्याला मात्र हवी होती दुसरी रन. सिंगल डबलने थेंबे थेंबे तळसाचे असं म्हणतात, तेच या ठिकाणी चालू ठेवण्याचा प्रयत्न. 11 मध्ये 18 बनवायचे आहेत. अजूनपर्यंत विचार केला तर मॅच ऑन आहे. 1 विकेट्स घेतली तर गोलंदाजी करणारा संघ सरस ठरेल. ओ यावेळी फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. फटक्यामध्ये होतं वजन आणि म्हणूनच धावा मिळतील तब्बल अर्धा रन. आता 10 मध्ये 12 बनवायचे आहेत. मॅच पुन्हा एकदा ऑन झाली. आणखीन एक फुल टॉस बॉल. यावेळी मात्र गनिमत राहिली की चेंडू सीमा पार गेला नाही. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय खराब झालं. तिसरी धावसंख्येचा कॉल आहे. काय गरज होती का? स्वतःहून आत्महत्या केली. स्वतःहून ही आत्महत्या काहीच गरज नव्हती. तेजस त्या खेळाडूनं ही तिसरी धावच नव्हती, कुठल्याच अँगल तिसरी धाव नव्हती आणि या खेळाडूंना मॅच ओपन केली. 1-2 नाही तर 3-3 षटकार ठोकले, त्याला तुम्ही रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद घेता. ही गेम प्लॅनिंग अजिबात नाही समजली. खेळाडू होणार इथं मात्र आत्महत्याच्या स्वरूपामध्ये बाद.
खेळाडू आहेत तेजस. आपण ओपनच्या टुर्नामेंट मध्ये खेळता, आपण व्यावसाय खेळाडू म्हणून आपल्या संघामध्ये ओळख, या गोष्टी तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे. तुमच्याकडनं ही चूक अजिबात अपेक्षित नव्हती. आणि विकेट्स कुणाचे घेतलीत पहा. ज्या खेळाडूने 3 षटकार मारलेत, ज्या खेळाडूने मॅच अडकली होती ती मॅच पूर्णपणे बनवली, त्याची विकेट्स या ठिकाणी गमावलेली आहे. हरकत नाही, चूक झाली. मात्र कदाचित तेजस डायरेक्ट धावत सुटले होते, त्यांना माहिती सुद्धा नव्हतं. नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूला, स्ट्राईक एंडच्या खेळाडूला माहित सुद्धा नव्हतं की तेजस धावत आलाय आणि तिथून मात्र गमावलेली ही विकेट्स. तर इथून आणखीन विकेट जर गेली ना तर मात्र संकटाला सामोरं जावे लागेल. एक विकेट महत्वाची आहे गोलंदाजच्या माध्यमातून. स्विंग आणि मिस, बॅटला बॉल सुद्धा यावेळी आपण पाहतोय. अवांतर चेंडू घोषित केला जातोय. बराचसा बाहेर चेंडू पिच झाला अपस्टमच्या. 5 बक्षिसं असतील या शृंखलेमध्ये आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली ना तर मला अजिबात वाटत नाही एकट्या माणसाची ती उचलली जाईल. अतिशय इतकी मोठी ट्रॉफी, बिग ट्रॉफी पाहायला मिळते आपल्याला. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाची सुद्धा. रन बॉल, 9 चेंडू 9 धावा. इथून सुद्धा मॅच फिरू शकते. गोलंदाजी चांगली करावी लागेल. 1 विकेट तुम्हाला महत्वाचं आहे या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. येणार का? लेट कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. या 2 चेंडू माग 1 चेंडू अवांतर आलाय, परंतु या 2 चेंडू माग एक गोष्ट स्पष्ट जाणवली की सिंगल. तेजस अजूनपर्यंत मोठा फटका खेळण्याच्या नादात नाहीये. शेवटच्या षटकामध्ये तुम्ही जास्त धावसंख्या घेऊन जाऊ इच्छिता का? हा प्रश्नचिन्ह असेल. का दबाव घ्यायचा? जर मॅच ओपन झाली, तिला आणखीन जवळ करायचे, मार्जिन आणखी कमी करू शकता तुम्ही. एक मोठा फटका आला तर मॅच बनेल तुमची. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, हा नामध्ये अडकलेत. चेंडू या ठिकाणी आपण पाहतो थोडासा स्लो झाला. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. गोलंदाज सिंगल. 8 ला 8, 8 चेंडू 8 धावा. 7 ला 8 माफी असावे. 1 डॉट बॉल झाला. 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळं मातवली संघाला 7 मध्ये 8 धावसंख्या. हा चेंडू डॉट आला ना पुन्हा मॅच बनेल. हा चेंडू डॉट फेकायचा. दुसऱ्या बाजूनं मोठा फटका करण्याचा प्रयत्न. ओ डॉट बॉल येतोय. इथे मात्र षटक चांगलं अडतळलंय आणि आता मात्र 6 मध्ये 8 बनवायचे आहेत मातवली संघाला. दुसऱ्या बाजूनं त्याच धावसंख्या थांबवायच्या आहेत. एका बाजूनं चेस, दुसऱ्या बाजूनं डिफेंसचा खेळ असणार. चला मॅच लगेच चालू करा प्लीज. आता वेळ खर्च करू नका. अजूनही 9 सामने. हा सामने सोडला. सागर सम्राट भवरा, मांगील देव भवरा या ठिकाणी संघाला विनंती आहे कृपया आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आलेले आहात आणि कर्णधार यस सगळ्यांनीच हात वरती केला. वेलकम बॉईज. पुढच्या मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. उरण विभागामधलेच आपण संघ पाहतोय, त्यामुळे एकमेकांच्या खाडाखुणा चांगल्या माहिती असल्या म्हणूनच डोळ्यात तेल घालून ते मॅच बघतात. कोण कसा बॉलिंग टाकतोय, मग त्यांना सुद्धा आम्ही तसंच अडकवू. मॅच दोन्हीकडे ऑन आहे अजून मित्र म्हणून. पहिल्या 3 चेंडूवर सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. तेजस पहिला चेंडू खेळलाय, त्यानंतर अजूनपर्यंत शेवटच्या षटकासाठी तो खेळाडू आहे. त्यामुळं एकेकडनं सुटकेचा श्वास सुद्धा घेतला. दुसऱ्या बाजूनं ना डगआउट मध्ये टेन्सचं वातावरण आहे. क्रिकेट असा खेळ आहे ना मित्रांनो, ज्यावेळी अतिसर शेवटचं षटक येतं ना, किंबहुना काही धावा राहतात ना, त्यावेळी ना जो वातावरण असं विजय आणि पराभव कोणालाच माहिती नसतं कोणता संघ जिंकेल. त्यावेळचा त्या मधल्या काळातला जो वातावरण असतो ना, तो अगदी शब्दात न सांगण्यासारखा तो क्लायमेट असतो. जो सध्या क्लायमेट दोन्ही संघाच्या डगआउट मध्ये आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कृष्णा शर्मा. तो कुठं बॉल फेकलाय? हा लेग ब्रेक फेकला होता. पंच वळतात. व्हाईट बॉल. हे चेंडू फेकायचं नाहीये. धावसंख्या बनवण्यासाठी फलंदाजाला मेहनत घ्यायची. तुम्ही मात्र त्यांना मुफ्त मध्ये धावा लुटतायत आता असं म्हणावं लागेल. 9 धावसंख्येची गरज असते, 8 धावसंख्येची गरज असताना यावेळी मात्र फिरून खेळले. चेंडू अडवला जातोय. 8 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू वाईट, त्यानंतर आलेला हा डॉट. आता 6 मध्ये बनवायचे आहेत कंपल्सरी चेस. 5 मध्ये माफी असावी. 5 मध्ये बनवायचे आहेत 7 धावा. क्या बात आहे पहा. 8 या मैदानाचा इतिहास खूप वेगळा आहे, नक्कीच सांगितलं जाईल. ओ फिरून खेळलेत. फटका हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बनवले प्रेक्षक.
यावेळी मात्र आपण पाहतोय अगदी प्रेशर मध्ये आला फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकला षटकार. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच आताच YouTube वर जा. 24 लाईव्ह इव्हेंट सर्च मारा. उत्तम दर्जाची क्लॅरिटी. रायगड जिल्ह्यामध्ये जेवढ्या क्रिकेटच्या मोठ्या टुर्नामेंट होतात ना, ते सगळ्या टुर्नामेंट आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहतो. रायगडचा वर्ल्ड कप सुद्धा पाहिला आपण, अर्थातच रायगड प्रीमियर लीग. आणि या 24 लाईव्हला नक्कीच आपण मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी आत्ताच लगेच सबस्क्राईब करा. एक षटकार आला आणि सगळ्यांचे धाबे दणाणले. जो खेळाडू शांत होता त्याने मात्र आता आपली आक्रमकता दाखवली. स्कोर लेवल झालाय. अजूनही एक धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेस. इथून काय होणार? डॉट बॉल येणार की फटका सजवणार? ओ रिव्हर्स स्वीप, काय गरज आहे यावेळी? रिव्हर्स स्वीपची खरंच गरज आहे का? मला या खेळाडूची अजिबात गेम प्लॅनिंग समजत नाही अजूनपर्यंत. इतकं प्रेशर मध्ये असताना एक सिनियर खेळाडूकडनं मॅच फिनिश करा तुम्ही. इथून आगळा वेगळा फटका चुकून लीडिंग एज लागली, विकेट्स गेली तर संघाला मात्र कठीण कालाला सामोरं जावे. ओ यावेळी मात्र पहा काय घडलं. अजूनही चेंडू हातात ना, धाव का नाही घेतली तेजसनं? जागेवर उभा राहिलाय. मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. मला आधी अदृश्य प्रश्नचिन्ह दिसतंय एवढा मोठा. का नाही धाव घेतलीत? चेंडू हातातच नव्हता आणि आता मात्र चेंडू बाकी असतील 2 आणि कंपल्सरी चेस मध्ये 1 धावसंख्येची गरज. क्या बात आहे. 2 मध्ये 1 बनवायची आहे. हा चेंडू जर आता डॉट आला ना तर मात्र धाबे दणांतील तेजस्वी सुद्धा. एक चेंडू खराब टाकला, फिरून खेळले, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये षटकार टोकला. त्या व्यतिरिक्त बॅटला सुद्धा बॉल लागला नाहीये. हा कसा वसा लागला होता परंतु धाव नाही घेतली. प्रेशर मध्ये फक्त तुम्हीच नाही तर प्रेशर मध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा असतात. त्याचा फायदा उचलणं गरजेचं होतं. नवीन खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला पाहतो. स्ट्राईक एंडला परंतु तेजस गोलंदाज कोणता चेंडू फेकणार? यॉर्कर फेकणार, स्लोवर बॉल कोणता फेकणार? लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, बाउन्सर, स्लोवर बाउन्सर कोणता चेंडू येणार? ओ लेट कटचा फटका आणि इथे मात्र 1 चेंडू राखून मातवली संघ विजय घोषित करतोय. बरचसा ड्रामा सजला होता परंतु अँटी क्लायमॅक्स लगेच टॉस साठी. या पहा मातवली संघाचा संघनायक, दोन्ही संघाचा मातवली आणि मांगीरदेव भवरा दोन्ही संघाचा संघनायक या ठिकाणी विनंती करतो. आणि मॅन ऑफ द मॅच साठी मातवली संघाचा खेळाडू किरण मात्रे ठरतोय सामन्याचा शिल्पकार. मॅन ऑफ द मॅच दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय. पुढचा सामना असेल एका बाजूने मातवली संघ